आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत त्या शिवसेनेसोबत आहे. त्या पक्षात फक्त तिघच उरतील, संजय राऊत, आदित्यजी आणि उद्धवजी, बाकी सगळे खासदार येणार आगे देखो होता है असा दावा नरेश मस्के करतायत. मला वाटतं मी उत्तर दिलंय, याच्या पलीकडचं उत्तराची गरज नाही. त्यांचा विचार करावा, त्यांनी त्यांचा विचार करावा. जे महाराष्ट्रात होतंय, महाराष्ट्राची जनता पाहते आहे आणि त्याच्यापेक्षाही त्यांच्या पक्षामध्येच जी आता हलचल सुरू आहे, काय होतंय काय नाही, कोणाला कसं लेखलं जात आहे, कोणाला काय महत्त्व मिळतं आहे, महत्त्व कसं कमी केलं जात आहे, या गोष्टीकडे त्यांनी सखोल विचार करावा. इथे 3 नाही, इथे आहेत ते सगळे 9 लोकसभेतले आणि 2 आमचे राज्यसभेतले 11चे 11 खासदार मजबूतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर उद्धवजींच्या नेतृत्वात. पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत. पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत. मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत आहेत. काल परवाकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं. मंत्री गेले तेव्हा लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या त्यांच्या गाडीवर. हे विसरू नका बरं का. तो सगळा असंतोष कुठे डायवर्ट करायचा तर त्याचे हे प्रकरण आहे. मला असं वाटतं त्यावर आदरणीय उद्धवजींनी यापर्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे. ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा. जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही. का गेलेत, एक मिनिट, का गेलेत? ईडीच्या भीतीपोटी गेले, प्रलोभनापोटी गेले, निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले. सरकारसोबत नाहीयेत का, त्यांना भीती वाटते का म्हणून इतर खासदारांशी, इतर पक्षाच्या खासदारांशी संपर्क होतोय? चंद्राबाबू नायडूंनी त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांना 5% आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती. वक्फ बोर्डामधील ज्या सुधारणा आल्या त्याच्याशी चंद्राबाबू नायडू सहमत नाहीये. मग आता तिथे जो काही गोंधळ सुरू आहे, कदाचित गेले तर आपल्याला कोणातरी हवंय हे पुढे सोडण्याचं काम चालू आहे. बाकी काही नाही. नितीश कुमार सुद्धा खुश नाहीये. आपल्याला एक प्रश्न आहे. गेल्या वेळी संजय राऊतच्या घरी आपण असेच एकत्र आला होता, पण त्यानंतर तुमच्या पक्षात खूप पडली होती. नाही, तेव्हा आठवण करून घ्या. जे गेले होते ते त्या बैठकीत नव्हते. आठवतं तुम्हाला? जे गेले होते ते त्या बैठकीत आलेच नाही. आम्ही जे होतो ते तसेच होतो, ते आजही तसेच आहोत. फरक नाही पडला आमच्यात कुठे. नाही आई येतील आता ते आता तुम्हाला दाखवतो संजय दिना पाटील. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात ज्या पोटगीचा विषय आलाय तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र हिंसाचार प्रकरणामध्ये त्यांना अंशतः दोषी मानले न्यायालयाने आणि असा व्यक्ती अंशतः दोषी असा व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. विरोधी पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे? मला वाटतं या संदर्भात आदरणीय उद्धवजींनी धडा घालून दिलेला आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री असताना नुसता आरोप झाल्यावर राजीनामा घेतलेले आहेत. मग ते संजय राठोड तेही आज मंत्रिमंडळात आहेत, हे दुसरे तेही मंत्रिमंडळात आहेत, त्यांच्यावर आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंच्या संदर्भातला होणारा आरोप प्रचंड गंभीर आहे. अंजली दमानिया आणि इतर मंडळी जी काय आरोप करतायत ते सगळं पाहिल्यानंतर खरं तर लाजिरवाणं वाटलं पाहिजे सरकारला. महाराष्ट्राची आबरू जाते. एक राजीनामा द्यावं, स्वच्छ तर परत यावं कोण म्हणतंय. मला असं वाटतं शिवसेना काय आहे तुम्ही स्वतः सगळेजण जाणता. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी विचारांना घट्ट पकडून आहे तेही तुम्ही जाणता. आणि आम्ही काँग्रेस सोबत आहोत. म्हणजे काँग्रेस जेव्हा उद्धवजींचं एक अतिशय समर्पक वाक्य आहे, 25 वर्ष आम्ही भाजपाबरोबर होतो पण आम्ही भाजपाची वासी झालो का? नाही झालो ना. मग आम्ही आज काँग्रेस बरोबर झालो, काँग्रेसवासी झालो का? बरं, काँग्रेसच्या संदर्भात शिवसेनेचा इतिहास आहे.
आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला अनेकदा पाठिंबा दिलेला आहे. मग तो शेखावत जेव्हा आमच्या देशाच्या राष्ट्रपती होताना असू द्या, प्रणव मुखर्जी असू द्या, मुंबईमध्ये मुरली देवरांना महापौर करणं असू द्या, यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांना शिवसेनेचा पाठिंबा मिळालेला आहे. तो तात्विक विषयावर आहे, तो कुठल्या तरी विचारधारा सोडून गेलेला नाही, एवढं मात्र लक्षात घ्या.